नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा ईट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, खरीप 2023 मध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा खंड पडला होता, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। आणि यामुळे मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांच्या खरीप 2023च्या कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, या पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती। यासाठी मित्रांनो, वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी अनुदान देण्यात येईल, परंतु मित्रांनो, त्यासाठी अद्याप देखील कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला नव्हता। तर त्याच अनुषंगाने मित्रांनो, आज एक शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण GR काढून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। त्यासाठी मित्रांनो, राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। त्यासाठी मित्रांनो, आज एक GR निर्गमित करून यासाठी उचित कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि यासाठी मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून लवकरच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आता लवकरच हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आणि या अनुदानाची मर्यादा मित्रांनो 2 हेक्टर पर्यंत असणार आहे। 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे। यासाठी मित्रांनो, कमीत कमी क्षेत्र 20 गुंठे असणे आवश्यक आहे आणि 20 क्षेत्रासाठी कमीत कमी 1,000 रुपये देण्यात येणार आहेत। तर यासाठी मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा जमा करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे। यासाठी खरीप 2023 मध्ये ई पीक पाहणीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच खरीप 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची नोंद ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपल्या सातबाऱ्यावर केली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, फक्त खरीप 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। हा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, तसेच या लाभासाठी KYC करण्याची आवश्यकता आहे की डायरेक्ट थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट करणार आहे, याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून नवीन GR घेऊन या अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पेमेंटचं वाटप होणार आहे याची माहिती कळवण्यात येईल, त्यावेळेस आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे की हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे, यासाठी KYC ची आवश्यकता असेल की नसेल, तसेच हे पेमेंट डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यात जमा केले जाईल किंवा यासाठी KYC करून घेण्यात येईल, याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।